मुंबईतल्या बेस्ट निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलंय। मुंबईतल्या बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरेंची युती झाली आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल उभं केलंय आणि याच पॅनलकडून आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहकार समृद्धी पॅनलकडून कामगारांना पैसे वाटल्याचा आरोप उत्कर्ष पॅनलकडून करण्यात आला आणि त्यामुळे श्रमिक पॅनलचे सर्व उमेदवार बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे। उद्या बेस्ट कामगार संघटनेसाठी मतदान पार पडणार आहे, त्याआधीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। तर आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया उत्कर्ष पॅनलकडून नेमके काय आरोप करण्यात आलेत। श्रमिक सहकार समृद्ध पॅनलकडून बेस्टच्या पतपेढीतील सभासदांसाठी 14 ऑगस्टला स्नेहभोजनाची परवानगी मागितली। बेस्टमध्ये परवानगी नाकारल्यानंतर आगाराबाहेर सभासदांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं। सहकार समृद्धी पॅनलकडून परळमधल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे। सहकार समृद्धी पॅनलकडून सभासदांना पत्रकारांसोबत पैशांचं पाकिट दिल्याचा आरोप आहे। परवानगी नसतानाही सहकार समृद्धी पॅनलकडून प्रचार केला, जाहीर सभा घेतली। प्रचार संपला असताना प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याकडून प्रचार केल्याचा हा आरोप आहे।